गणेशोत्सवात सर्वत्र महिला गौरी गीतांचा जागर करत असतात। मात्र वाढीव टप्पा अनुदानासाठी कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये शिक्षकांनीच झिम्मा फुगडी आंदोलनातून शासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला। तर आज आंदोलनाचा 40वा दिवस आहे। पुणे शहरामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका आणि मलेरियाची साथ सुरू आहे। मात्र मनपाकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीये। मनपा प्रशासनाला जाग करण्यासाठी धुरीकरण मशीन घेऊन अमोल बालवडकर महानगरपालिकेमध्ये पोहोचले आणि संताप व्यक्त केला। पुणे शहरात लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर गौरीचं देखील स्वागत करण्यात येतं। या निमित्तानं बाजारामध्ये फायबर, पीओपी आणि कापडी गौरीचे मुखवटे लहान मोठ्या आकारामध्ये उपलब्ध आहेत। जवळपास 3.5 फूट उंचीच्या गौरी बाजारामध्ये उपलब्ध आहेत। भारत सरकारकडून इस्रायलला होणारा शस्त्र पुरवठा बंद करावा या मागणीसाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली। देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टानं याचिका रद्द केलेली आहे। मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आल्यानं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। मणिपूरमध्ये 1.5 वर्षापासून हिंसाचार सुरू आहे, तो थांबवण्यात मोदी सरकार अपयशी ठरलंय। अशामध्ये तिथले मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना तात्काळ बरखास्त करण्याची मागणी, संतप्त प्रतिक्रिया देखील केली जाते। वाशिम रेल्वे स्थानकावर ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका बसतो असल्याचं चित्र आहे। वाशिम रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ऐवजी 2 वर आल्यानं प्रवाशांचा गोंधळ उडाला आणि प्रवासी थेट रेल्वे रूळ ओलांडत प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पोहोचले। जळगावमध्ये सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक महिलेच्या हत्येच्या निषेधार्थ शासकीय कर्मचाऱ्यांनी मूक मोर्चा काढला। घटनेतील संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। कोल्हापूरमधील डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निकच्या हिरकणी मंचाच्या वतीनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। 200 पेक्षा अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये धार्मिक तीर्थयात्रा करणाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय झालाय। धार्मिक यात्रा करणाऱ्यांना आता हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेण्यासाठी 18% ऐवजी आता फक्त 5% जीएसटी भरावा लागेल। पण चार्टर सर्व्हिस घेतल्यावर मात्र 18%च जीएसटी भरावा लागणार आहे। बीडच्या परळी शहरामध्ये गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। तसंच सणांच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी व्यक्तींवर पोलिसांची करडी नजर असून कारवाई देखील केली जाते। दिल्लीत यंदाही फटाक्यांवर बंदी असेल। हिवाळ्यातील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून यंदाही दिवाळीत फटाक्यांची बंदी कायम असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।